अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, सोफा ई क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण विषय मराठी यामधील वाचनाचे वेळ हे पाठ शिकणार आहोत. वाचनाचे वेळ म्हणजे पढ़ने की लगन. आपण सर्वप्रथम या पाठाचे लेखिका आशा पाटील यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. आशा पाटील यांचा जन्म 1976. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन म्हणजे आपले जे न्यूजपेपर येतात याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे. आणि मासिक मीन्स मैगजीन, म्हणजे दर महीने हर मंथ को जो निकलती है उसको मैगजीन कहा जाता है. यांनी पण मासिक याचा पण छानपैकी लेखन केलेला आहे. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली. म्हणजे सोनाली एक मुलगी आहे. सोनालीच्या आईला असं वाटलं की तिनं एक्स्ट्रा रीडिंग केलं पाहिजे. यासाठी तिच्या आईनं काय काय कृती केली याचे वर्णन लेखिकेने आपल्याला प्रस्तुत पाठात सांगितलेले आहे. म्हणजे सोनालीनं एक्स्ट्रा रीडिंग केले पाहिजे. याच्यासाठी सोनालीच्या आईनं काय कार्य केले, कोणती युक्ती घडून आणली हे आपण या पाठाच्या द्वारे आज शिकणार आहोत. तर चला मुलांनो, आपण वाचनाचे वेळ हे पाठ आज शिकूया. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. मीन्स आजकल के जो बॉयज़ है उनको रीडिंग करना बहुत बोरिंग लगता है. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की आहे. म्हणजे टीव्ही, व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर, मोबाईल यांच्याशी मुलांची म्हणजे फ्रेंडशिप असते. म्हणजे हे मुले जास्त प्रमाणे टी व्ही पाहत असतात, गेम खेळत असतात, कॉम्प्युटर, मोबाईल बघत असतात. अशा प्रकारे खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती. म्हणजे सोनालीला पण एक्स्ट्रा रीडिंग करण्याची आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेळच होते. म्हणजे सोनालीला वाचन करायचा छंद नव्हता, लगन नव्हती. पण तिचा जे मोठा भाऊ आणि बहीण होती ती छान रीडिंग करत होती. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे तिच्या आईनं अनेक प्रकारची कोशिश केली, प्रयत्न केली की सोनाली
अवांतर वाचन केला पाहिजे, यांनी रीडिंग केला पाहिजे. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत. म्हणजे आपला जे होमवर्क असते, आपली जे स्टडी असते, याच्याशिवाय तिनं अवांतर मीन्स एक्स्ट्रा रीडिंग म्हणजे सोनालीनं केला पाहिजे असं तिच्या आईला वाटत होते, असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आईला यश येत नव्हते. म्हणजे आई सक्सेस होत नव्हती. आईनं खूप प्रयत्न केले, आईनं खूप परिश्रम घेतले की सोनाली एक्स्ट्रा रीडिंग केला पाहिजे. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईनं एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले. म्हणजे हॉलिडे जे असते याच्यामध्ये तिच्या मम्मीनं एक बुक्स तिला वाचन करण्यासाठी आणून दिला. सोनाली, मला एक शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. आता तिच्या आईनं सांगितलं की मला एका शाळेमध्ये गेस्ट म्हणून बोलवलं आहे, तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहो. म्हणजे तिची आई एका शाळेमध्ये गेस्ट म्हणून जाणार आहे, तर तिथं एक स्टोरी तिची आई म्हणजे त्या शाळेच्या मुलांना सांगणार आहे. पण कोणती गोष्ट सांगून ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असा वाटतो. तू यातली एक छानची गोष्ट मला निवडून दे. आईनं म्हटलं की मला गेस्ट म्हणून दुसऱ्या शाळेत जायचं आहे आणि तिथल्या मुलांना मला ही कथा, ही स्टोरी सांगायची आहे, तर तू याच्यामधून मला निवडून दे, याच्यामधून एक स्टोरी मला काढून दे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाचनाचे वेळ हे पाठ शिकलो आहो. याचा नंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला याचा इथपर्यंत आपण जे वाचन केला याचा तुम्हाला पण रीडिंग करायचं आहे. आणि आतापर्यंत जेवढं तुम्हाला PDF, एसे रायटिंग, नंतर लेटर रायटिंग हे मी पाठवलेले आहे, त्याचा पण तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे. आता याचा पुढचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.